चला लेग स्प्लिट गिनती सुरू. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 3, 2, 1 सामना आपण पाहतोय क्वालिफायरची फर्स्ट मॅच. ग्रीन सिग्नल आलाय पंचांचा. बॉलिंग ट्रॅक वरती राजा दरवडाला आपण पाहतोय. फर्स्ट बॉल. ओ यावेळेचा बॉल सरळ निघून चाललाय. अगदी पुढात होता. यॉर्क लाईन बनाट वेग गती प्राप्त केली पडल्यानंतर चेंडू आणि सरळ बीट करत चाललाय. फलंदाजाला आलाय दड बॉल. केतनला आपण पाहतोय समोर केतन आहे त्याच्या विरोधात इथून गोलंदाजी राजा दरवडा. राजा दरवडाला ठाऊक आहे केतनची कमजोरी आणि त्याच इंटेक्शन गोलंदाजी सध्या बनाट पाहायला भेटते. पुढे सरसावले यॉर्क लाईन वरती हाही चेंडू होता परंतु पुढे येऊन फुल टॉस घेतला आणि त्याला आपण पाहतो डीप मध्ये केला जातो. एक धाव पहिली चिक्की सिंगल मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळते. बेडीसगाव बी संघाकडे फार चांगली गोलंदाज आहे. आपण मागच्याही दोन्ही मॅच मध्ये पाहिलं तर गोलंदाजी त्यांची फार मुख्य तोप आहे आणि त्यामुळे त्यांना इथून गोलंदाजीमध्ये धावा रोखायचा आणि तो प्रयत्न राजू दरवड्याचा सध्या पाहायला मिळतोय. 2 बॉल फेस केलेत आतापर्यंत. 2 बॉल फेकलेत त्यानं. केतननं दोन्ही बॉल फेस केलं. 2 मध्ये त्या एकच धाव आले. पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर मात्र सिंगल या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेचा बॉल टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त गती प्राप्त केली चेंडूला. सरळ शरीराचा वेध परंतु इथून धाव मिळणार नाहीये. म्हणजे साथी समालोचक आपण पाहतोय प्रभू कांबळे सरांना आपण पाहतोय अगदी स्कोररच्या भूमिकेत त्यांचा देखील एक गोड आवाज आपण ऐकतोय. त्यांचं आपण करा वेलकम स्वागत. अगदी 3 रात्रीमध्ये त्यांचा आवाज खऱ्या अर्थाने त्याचबरोबर स्कोरिंगचं काम देखील त्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्वक घेतलं जात आहे. त्यांचं आम्ही करतो वेलकम स्वागत. लोअर फुलटॉसचा बॉल डीप मध्ये पुन्हा एकदा प्रोटेक्शन पाहायला मिळतं. पहिली धाव वेगानं कंप्लीट परंतु दुसरीसाठी पुन्हा एकदा कॉल होता नॉन स्ट्राईक फलंदाजाचा पण तो नकार दिला त्या ठिकाणी केतनना आणि इथून मात्र एकच धाव आली आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळतं. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सर्वप्रथम इथून बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय बोरीची पाडी संघ आणि त्यांना फाईट करत इथून गोलंदाजी साठी इथून प्रचारण केलं करतोय. अर्थातच बेडीसगाव बी संघाला आपण ह्या मॅच मध्ये पाहतोय. अजून एक चांगला बॉल या ठिकाणी गोलंदाज राजू दरवडा आपण पाहतोय. अगदी सतल पातल बांधाचा गोलंदाज कमी वयागटातील हा गोलंदाज आहे परंतु जिगरा फार मोठा या गोलंदाजाचा. युवराज नावाची जर्सी त्यानं प्रदान केली आहे. डावखुरा हाताचा हा वेगवान गोलंदाज एस्टनचा वेग सिग्नेचर डिस्पॅच आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना बोरीची वाडी टीमला बसतोय. फलंदाज होईल केतन ह्या चेंडूवरती बाद तिचे नाव तर इकडे मित्र म्हणून फसली आहे बोरीची वाडी टीमची कारण इथून धावा बनल्याच नाहीये. थोडस धाबा या षटकामध्ये कमी पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय फक्त 2 धाबा 1 विकेट गमावली केतनची. सुरुवातीलाच आपण पाहिली फार चांगली गोलंदाजी राजू दरवडाची आपण पाहायला मिळाली. फक्त 2च धाबा 1 विकेट त्यानंतर 3 डॉट चेंडू त्यानं फेकलेत. बरंचसं काही पहिल्या षटकामध्ये घडलं आपण पाहिलं आणि दुसऱ्या षटकाला इथून आता सुरुवात होते. आकाश दरवडा दोन्ही बंधू आहेत आणि अगदी फार चांगली गोलंदाजी त्यांची आपल्याला मागच्याही मॅचमध्ये पाहायला मिळाली होती. धाबा बनवावे लागतील या मॅचमध्ये. बोरीची वाडी संघाला धाबेसाठी संघर्ष करावा लागेल. आता या षटकामध्ये 2 षटकाची मॅच आहे त्यामुळे तुम्हाला इथून धाबा बनवणं फार महत्त्वाचं राहील. सुरुवातीला फक्त 2 बनलात त्यामुळे ही मॅच जी आहे ती देखील लो स्कोरिंगची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आकाश तयार बॉलिंग ट्रॅक वरती करसा हा बॉल सरळ या ठिकाणी शेरी असा वेध परंतु लेग स्टंप मिस करत या ठिकाणी दुसरीचा प्रयत्न केला जातोय. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आणि इथून फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का बोरीची वाडी टीमला.
ठीक आहे. तुझे येस डेफिनेटली तुकाराम पवार साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्याचबरोबर शशिकांत निरगुडा याही साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या. तुमचं करतो आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम वेलकम हार्दिक स्वागत. या मंचावरती हार्दिक स्वागत असेल. चला सामन्याला सुरुवात करायची. आकाशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. योगेशला आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडूंना 18 नंबरची जर्सी नंबर जो आहे तो प्रत्येक खेळाडूचा अगदी विराट कोहलीची आठवण करून देतो. ज्या वेळेस 18 नंबरची जर्सी प्रदान करून खेळाडू उतरत असतो अगदी विराट कोहलीचे फॅन असतात किंवा विराट कोहली ची जर्सी ची आठवण जरूर होते. यावेळेस मात्र पंच इशारा करतात इट इज व्हाईट बॉल. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव आपण पाहतोय. आकाश दरवड्याला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. डॉट बॉल सुरुवातीला आपण विकेट पाहिली त्यानंतर वाईट आलाय. या षटकामध्ये धाबासाठी संघर्ष करावा लागणार आहे. या सुरुवातीच्याच षटकामध्ये धाबा बनल्याच नव्हत्या. फुलटॉसचा बॉल पिक केलाय सक्सेसफुल फटका परंतु क्षेत्ररक्षक अगदी त्या ठिकाणी पाहायला मिळालेत आणि झेल मात्र सोडलाय आता फलंदाजाचा जीवनदान. आणि असे जीवनदान जर मिळाले ना तर कुठेतरी एक्स्ट्राच्या धाबा मग त्या एक्स्ट्राच्या धाबा तुम्हाला बेडसगाव संघाला ज्यावेळेस तुम्ही चेशिंगला जाल त्यावेळेस नक्कीच त्या धाबांची जाणीव होईल. कारण इथून विकेट आली असती अजून एक पण तो क्षेत्ररक्षकाने केली चूक आणि इथून मात्र जीवनदान आपल्याला पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक फार चांगलं राहिले. कॅच सोडल्यानंतर लगेचच चेंडूला अगदी उचल फेक झाली. एक धाव बॅटच्या स्लॉट मध्ये परंतु उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक डाऊन द कॅच परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी चूक झाली. एक खेळाडूच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट दिसायचा प्रयत्न परंतु इकडे मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जात आहे. अजून एक विकेटचं पतन आणि फलंदाज होईल याही वेळेस बाद. योगेश बाद झालाय. आत्ताच नुकताच मैदानाच्या आतमध्ये गेला होता. नवीन फलंदाज भास्कर मैदानाच्या आतमध्ये. चला बॅट्समन जास्त अतिरिक्त वेळ खर्च करू नका. चला प्लीज. सुपर 6 मध्ये कुठला संघ दाखल होईल. सुपर 8 मध्ये कुठला संघ दाखल होईल. आपण थोडा वेळा जसं आपण पाहतोय की यातून जो जिंकेल तो थेट सुपर 8 मध्ये संघ जाणार आहे. यावेळेस कॅच इज कॉल अँड बिग विकेट. अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना टीम बोरीची बाडी संघाला अजून एक धक्का. बघा आता सुपर 10 मध्ये करतो जॉबला आजच्या रात्रीचा जो मेन फॉल आहे त्यामध्ये आपण पहिली मॅच टीमची धावसंख्या आहे 6 वरती 4 बाद झालेत बॅटिंग करीत असताना. बघा यानंतरची मॅच असेल गावदेवी आंबेशिव आणि त्यांना फाईट करणार आहे अविनाश शेलवन गोरेगाव. दोन्ही टीम्स कॅप्टन आमच्या टेस्ट वरती यायचं. मॅच थांबू देऊ नका. जर आपण या ठिकाणी जर लाईव्ह मध्ये पाहत असेल तर प्लीज आपण रिपोर्टिंग करा. गावदेवी आंबेशिव आणि त्यांना फाईट करणार आहे अविनाश शेलवन गोरेगाव. दोन्ही संघाचा कॅप्टनने विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. डीप एक्स्ट्रा कव्हर डोक्यावरून बॉलला भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चालला सीमा पार. 4 रन चौकार.
असेल तर प्लीज आपण रेकॉर्डिंग करायचे. अविनाश 11 गोरेगाव आणि त्यांना फाईट करणार आहे गावदेवी आंबेशिव. या दोन दिग्गज संघांमध्ये बिग फाईट मॅच. दोन्ही संघ इन ॲक्शन असतील. थोडा वेळातच आपण पाहतोय लूर फुटोचा बॉल मागच्या बॉलवरती चौकार आला होता. या बॉलवरती पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न थ्रो थोडंसं लेझी त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि इथून पुन्हा एकदा हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला जातोय. टेक्निकल टीम आमची आपण पाहतोय ब्रदर्स स्पोर्ट लाईव्ह आता त्या ठिकाणी चेक जरूर करेल आणि तो योग्य तो निर्णय नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. पहिली पूर्ण झाले. दुसऱ्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल स्क्रीनवरती. फार चांगली क्लिअरिटी क्वालिटी ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. त्या ठिकाणी बॅट्समन असेल या ठिकाणी OUT. फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का बॅटिंग करत असताना बोरीचिवाडी टीमला निम्म्यापेक्षा अर्धा संघ इथून आता गारद झालाय. पहिला इनिंगचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहतोय की 11 धावा बनल्यात आणि इथून बनवायच्यात त्या आता बेडसगाव 20 संघाला 12 चेंडूमध्ये 12 धावा. तोपर्यंत आपण जाऊया पुन्हा एकदा DJ निलेश ठोक. थँक्यू सो मच. थँक्यू. चला अविनाश 11 गोरेगाव आणि गावदेवी आंबेशिव दोन्ही टीम्स कॅप्टन बघा. शेवटचा कॉल असेल. आपण एन ब्रेकमध्ये कंपल्सरी या टॉस कंपल्सरी असेल त्यामुळे आपण रिपोर्टिंग करा. आयोजकांच्या सूचना आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय कारण मॅच थांबता कामा नये मित्रांनो. मॅच थांबू देऊ नका. नाईट स्पर्धा आहे त्यामुळे तुम्हाला दिलेल्या वेळेवरती तुम्ही रिपोर्टिंग करणं फार महत्त्वाचं आहे. पहिली मॅच होती गावदेवी 11 अकुलवाडी आई गावदेवी करवले B परंतु काही कारणास्तव ती मॅच आम्ही पुढे घेतली आहे. त्यामुळं दुसरा सामना आम्ही केला होता गावदेवी आंबेशिव आणि अविनाश 11 गोरेगाव दोन्ही टीमचं कॅप्टननी रिपोर्टिंग करायचे. लगेचच बघा गावदेवी आंबेशिवचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाला आहे. अविनाश 11 गोरेगाव या टीमला विनंती असेल की आपण आपला कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. बेडसगाव B 12 चेंडूमध्ये बनवायच्यात अगदी 12 धावा. प्रेक्षकांची अगदी आलूट गर्दी आपण पाहतोय या स्पर्धेसाठी. तिन्ही रात्रीमध्ये प्रेक्षक वर्गाने चांगला प्रतिसाद अगदी दिला या स्पर्धेला आणि इथून आपण खऱ्या अर्थानं पाहतोय की चला जाऊ माचकडं. 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 12 धावसंख्येची. येस डेफिनेटली 12 मध्ये बनवायच्यात 12 धाबा. जवळ माचकडं बॉलिंग ट्रॅक वरती आलाय फर्स्ट षटकासाठी आपण पाहतो संदीप. फर्स्ट बॉल 3-1 सामना होतोय सुरुवात. 12 मध्ये फर्स्ट बॉल. भव्य स्वागत. बॉलला पाठवलं मिड विकेट.
13 का फूल 17 का माला, अरे झुकेगा नहीं साला, बुरी नजर वाला, ठोक नीलेश बाला. 4 रन्स. बघा भरोसे संघाकडून खऱ्या अर्थाने शुभेच्छा आलेल्या आहेत स्पर्धेसाठी. त्याचबरोबर सचिन पारधी यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्यात. शंकर पोकळा असतील, भरोसे संघाचे दोन्ही हा इथे फलंदाज आहेत. इसालवाडी संघाचा आपण पाहतो सचिन पारधी अगदी थोडेसे दुखापत आहे त्यांच्या हाताला, त्यामुळे थोडंसं क्रिकेटपासून लांब आहेत, परंतु त्यांच्याही माध्यमातून शुभेच्छा आल्यात आणि त्यांचंही करतो आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा जबा मॅचमध्ये डॉट बॉल आला या ठिकाणी षटकारानं आणि इथून मध्ये टीमची टोटल धावसंख्या 6 वरती 12चा पाठलाग करायचा आहे, परंतु इथून तरी मात्र आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त 6 धाबा अजूनही गरज असेल. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार, कट करायचं होतं, लेट कट केले, लाऊड फील पंचांकडे, परंतु आमचे ऑफिशियल पंच आपण पाहतोय अनंत गावंडे सरांना अगदी कुठलाही निर्णय तिथून येत नाही. थोडीशी चर्चा जरूर केली जाईल. अगदी 3 रात्रीमध्ये आतापर्यंत कुठलाही निर्णय त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्याला चुकीचा दिलेला नाही. योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत आणि कुठल्याही टीमवरती अजूनपर्यंत अन्याय झालेला नाही आहे. मित्रांनो चांगले ऑफिशियल पंच आहेत अनंत गावंडे सर. त्याचबरोबर आपण पाहतोय की शैलेश सरांना आपण पाहतोय, दोघांनी फार चांगली प्रतिसाद आम्हाला दिला आणि त्याचबरोबर ब्रदर स्पोर्ट लाईव्हनं देखील आम्हाला फार चांगलं साथ, कारण योग्य तो निर्णय रनआउटसाठी. त्याचबरोबर भीमर, त्याचबरोबर आपण पाहतोय की सर रिव्ह कटसाठी नसेल बघा, कटसाठी नाही आहे रिव्ह, फक्त वाईटसाठी का, हेच डेफिनेटली बॅटिंग करणाऱ्या टीमनं आता चॅलेंज केलं पंचांचा निर्णय आला वाईटसाठी डेफिनेटली. आणि इथून आमचे तिसरे पंच सर यायचे आपण इट इज व्हाईट बॉल कॉल. थोडासा पडल्यानंतर अतिरिक्त बाहेर चेंडून बोलून घेतलंय आणि इथून व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी येतोय. 5 मध्ये जाऊया पुन्हा एकदा. 7 बनलात, अजूनही 5ची गरज आहे. पॅड भरती शरीर असा वेध, लेक्सनला मिस करत होता हा चेंडू आणि सरळ चालला बीट करत फलंदाजाला, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगली गोलंदाजी राहिली बघा या षटकामध्ये. एक षटकार जर आपण षटकाराचा अपवाद सोडला तर फार चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. गोलंदाज संदीपच्या माध्यमातून धाबा थोडंसं कमी बनवल्यात मित्रमंडळ बोरीचवाडी संघानं, त्यामुळे इथून गोलंदाजांना खरं तर लढण्यासाठी मित्रमंडळ जास्त काही नाहीये, परंतु प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या टीमनं या ठिकाणी चॅलेंज केला पंचांच्या निर्णयाला आणि पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. व्हाईट बॉल पुन्हा एकदा साठी हा रिव्ह आहे, परंतु इथून फेल डिलिव्हरी. इट इज डॉट बॉल. रिव्ह गमावला आता बॅटिंग करणाऱ्या टीमला, त्यामुळे तुम्हाला आता इथून कुठलाही रिव्ह इस्तेमाल करता येणार नाहीये, याची दक्षता घ्यायची. तयार, कट केलाय, गली पॉइंट, बॉल चालला सीमा रेषेच्या जवळ, परंतु डीपना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने पोहोचले. एक आता दुहेरीमध्ये रूपांतर होते आणि या चेंडूवरती आला 2 धाबा. सामना आता थोडंसं पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय. टीमची टोटल धावसंख्या 9. ह्या धावसंख्येवरती आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि इथून अजूनही जिंकण्यासाठी गरज असेल 3 धाबांची. 7 चेंडू 3ची गरज. सामना अगदी चला बघा इथून नेक्स्ट मॅच साठी आम्ही आता शेवटचा कॉल करू. अविनाश हेलवन गोरेगाव संघाच्या कॅप्टनला की आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे. चला शेवटच्या 6 चेंडू आणि बनवायच्या त्या 3 धाबा. तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया पुन्हा एकदा डीजे निलेश साऊंड सर्व्हिस.
त्यांच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जात आहे. त्यांचं करू आपण गोडगोड कौतुक. 6 मध्ये 3 ची गरज आहे. चला फिल्डिंग लावा विनंती असेल टीम बोरीची वाडी संघाला की आपण फिल्डिंग लगेच लावा. अतिरिक्त वेळ आपण या ठिकाणी खर्च करतात. अविनाश शेलवन गोरेगाव टीमचा कॅप्टन आलेला आहे का? प्लीज आपण रिपोर्टिंग करायचे बघा. इथून सामने थांबू देऊ नका नाहीतर आज देखील आपल्याला 5 वाजतील या ठिकाणी. त्यामुळे प्लीज सहकार्य करा. तुम्हाला दिलेल्या वेळेवरती तुम्ही या ठिकाणी रिपोर्टिंग करा. फार मोठी स्पर्धा आहे मित्रांनो आणि आजच्या स्पर्धेमध्ये तुम्ही प्लीज जास्त वेळ खर्च. कारण आपण जर पाहिलं तर बघा ज्या एक्स्ट्राचा जो गट होता त्या टीम अगदी दिलेल्या वेळेवरती या ठिकाणी उपस्थित झालेला आणि त्यामुळे आतापर्यंत आपण तब्बल 3 सामने या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही जो 10चा पॉल जो आहे आजच्या रात्रीतला ते सामने जर इथं आतापर्यंत उपस्थित झाले नसतील तर मग काही उपयोग नाही. बघा आदिवासी समाजामध्ये अजूनही आपल्याला या ठिकाणी वेळेला महत्त्व दिले जात नाही आहेत. या बॉलिस मात्र कट केले. गली पॉईंटला 1 धाव जरूर प्राप्त केली आहे. त्या ठिकाणी समीकरण अगदी आता जवळ आणण्याचा प्रयत्न केला जातोय. शेवटचे 5 चेंडू आणि बनवायचे आहेत त्या 2 धाबा. 5 मध्ये 2 ची गरज आहे. सामना अगदी जवळ आणला जातोय. बॅटिंग करणाऱ्या टीम बेडीसगाव बी टीमनं सलग 2 सामने जिंकले होते आणि आता तिसरा सामना जिंकण्याच्या खऱ्या अर्थानं अगदी जवळ आलेले आहेत. 5 मध्ये 2 ची गरज आहे. 5 मध्ये 2 बनतील का की 5 मध्ये 2 वाचवले जातील? जास्त अतिरिक्त वेळ खर्च करतायत. प्लीज फिल्डिंग करणाऱ्या टीमला सूचना आहे. प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते आणि बरेचसे प्रेक्षक ब्रदर लाईव्ह च्या माध्यमातून घर बसल्या खऱ्या अर्थानं स्पर्धेला एन्जॉय करतायत. तर सगळ्यांचं आपण करूया वेलकम स्वागत. हा चेंडू उंच गेलाय जेलसाठी संधी परंतु अगदीच कॅच विन द मॅच आणि इथून कॅच झाला ड्रॉप. जीवनदान. आता स्कोर इज लेवल. 1 धावसंख्येची गरज. सामना अजूनही या ठिकाणी आपण पाहतोय की अजूनही कोणी जिंकलेलं नाहीये कोणी हारलेलं नाहीये. 4 मध्ये 1 धावसंख्येची गरज आहे. फिल्डिंग आता जवळ आपल्याला पाहायला मिळते. 1 धावसंख्येची गरज आहे 4 बॉलमध्ये. त्यामुळे क्षेत्ररक्षण अगदी 38 सर्कलमध्ये आपल्याला 9 खेळाडू पाहायला मिळतात. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या जवळ पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न अगदीच इथून बीट करत चाललाय फलंदाजाला बॉल आणि एसटी रक्षकांना आता तिकडे दांड्या उद्ध्वस्त केल्यात. विकेटचं पतन. अजूनही सामना संपलेला नाहीये. 3 मध्ये 1 बनवायची आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बॅट्समन दानेश 96 नंबरची जर्सी त्यानं प्रदान केली आहे आणि तोच चालला आता मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करा. स्पीडअप घ्या प्लीज. अविनाश शेलवन गोरेगाव संघ प्लीज आपण आपला कॅप्टन कुठलाही खेळाडू आला असेल तर आपण आयोजकांनी रिपोर्टिंग करा. विनंती असेल प्लीज आपण आला असतील तर या ठिकाणी रिपोर्टिंग करायची. बघा आता सामने या ठिकाणी थांबले जातील त्यामुळे प्लीज आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. 3 मध्ये 1 धावसंख्येची गरज. इथून जर 1-2 बॉल डॉट आले ना सर तर फार चांगला सामना खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षक वर्गाने देखील आज चेंडू कदाचित डॉट आला तर मजा येईल या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज कट करायचं होतं. पुन्हा एकदा धावेसाठी निघालेत परंतु इथे मिळणार नाहीये. जबरदस्त मॅच. पैसा उचल सामना मैदानाच्या आतमध्ये. 4 मध्ये 1 ची गरज होती तिथून सामना आता आलाय. 2 चेंडू 1 धावसंख्येची गरज. हा बॉल निर्णायक असेल. हा चेंडू कदाचित डॉट आला ना तर इथून बोरीची वाडी संघ या मॅच मध्ये पकड मजबूत करेल. परंतु अजूनही काय घडलं नाही मॅच मध्ये. 2 चेंडू 1 धावसंख्येची गरज. बघू क्रॉसिंग झालेत की नाहीये पण परंतु सर फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू गमावलेला आहे त्यामुळे आपण रिव्ह्यू घेऊ.
येस डेफिनेटली. पंच रिव्ह्यू कोणाचा आहे, पण त्यांच्यासाठी रिव्ह्यू आहे का रनआउटसाठी? येस डेफिनेटली. थँक्यू सो मच. क्रॉसिंग आहे की नाही ते फक्त आपल्याला बघायचं आहे. येस चला दानिश हा फलंदाज होतोय बाद या ठिकाणी, त्यामुळे इथून धाव मिळणार नाहीये. 2 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज आहे. राजूला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 मध्ये 2ची गरज, ते आम्हाला जिंकू देत नाहीये आणि आम्ही देखील हार मानायला तयार नाहीये. हेच सांगत असताना गोलंदाज आपण पाहतोय योगेशला बॉलिंग ट्रॅक वरती बोरीची वाडी आणि त्यांना इथून आता फाईट करतोय. अर्थातच बेडीसगाव बी संघ नाकी 2 केलाय. 2 चेंडू 1 धावसंख्येची गरज. वाटू जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा चेंडू कदाचित जर का डॉट आला ना तर फार मजा येईल या मॅच मध्ये. बॉलर तयार, कट केले, कॅच ऑन द मॅच, परंतु इथून सामना जिंकलाय बेडीसगाव बी संघानं आणि हार्डलक टीम बोरीची. हा कॅच पकडला असताना ते फार चांगला सामना, फार चांगली मॅच शेवटच्या बॉलवरती गेली असते, परंतु कॅच विन द मॅच. बऱ्याच चुका बेडीसगाव संघाने केल्या आणि तिथून मात्र सामना त्यांना बोरीचीवाडी संघाने केल्या, त्यामुळे तिथून सामना त्यांना गमावा लागला आणि इथून सामना जिंकला बेडीसगाव क्रिकेट संघाने. हार्डलक टीम बोरीचीवाडी संघर्ष फार चांगला राहिला, परंतु आज सामना तुमच्या हातातून निसटला आणि इथून सुपर 8 मध्ये दाखल झालाय. तर आता बेडीसगाव बी संघ आपण देऊया दोन्ही संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कॅच पकडला असताना कदाचित इथून चान्सेस होते बोरीचीवाडी टीमला सुपर 8 मध्ये जाण्यासाठी, परंतु इथून या सामन्याचा सामनावीर आकाश जण 10 धाबा आणि 2 महत्वाच्या विकेट. तर आकाश